हॅलो एव्हरीवन, मी कोमल आणि माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल की आज मी काय बनवणार आहे ते. ओके, आज आहे संडे आणि संडेला मी स्पेशल म्हणजे नॉनव्हेज बनवणार आहे. सो चला तर मग आज मी माझी नॉनव्हेजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आज मी स्पेशल काळ्या मसाल्यातली चिकनची भाजी आणि फ्राय बनवणार आहे. सो त्यासाठी मी आता मसाल्याची तयारी करून घेते. व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, तर कंटिन्यू करा. तर काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी जो ही मसाला मी आज रेडी करत आहे तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. आता एवढ्याशा 2 मिनटामध्ये आपण काय काय शेअर करणार. सो मी फक्त व्हिडिओ शूट केला आहे, तर तुम्ही प्लीज कंटिन्यू करा व्हिडिओ आणि स्किप करू नका. तर आता मी काळा मसाला सर्व फ्राय करून घेतलेला आहे. त्यात काय काय घेतले हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच. आणि आता मी हे जे हिरवं वाटण दिसते ना, तर ते मी सूपसाठी बनवते आहे. तर सूपसाठी मी थोडंसं कोथिंबीर, कांदा, टोमॅटो सगळं काही छान असं वाटून घेतलं. आणि आता मी फायनली रेडी झाली आहे, स्वतःचं आवरलं आणि मग सूप बनवायला घेतलं. सूप बनवण्यासाठी मी त्यात थोडंसं तेल, कांदा, टोमॅटो, तेजपत्ता आणि खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याचं मी वाटण केलेलं, तर तेही मी आता ॲड केलं आणि एक साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. सो आता मी चिकनला मस्त हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. तर आता हळद आणि मीठ लावलेलं चिकन आता मी टाकून घेतलेलं आहे पातेल्यात. आणि आता मी हे सगळा मसाला चिकनला छान असा लावून घेते. 2 मिनटासाठी झाकण ठेवते, कारण की झाकण ठेवल्याने काय होतं की चिकन हे आपलं सॉफ्ट होतं आणि त्याला थोडंसं पाणी सुटतं. त्याला थोडंसं पाणी सुटलं, चिकन मऊ झालं आणि मी साईडला पातेल्यामध्ये जेही पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ते मी त्यात टाकलेलं आहे. सो एक साईडला सूप होते तोपर्यंत मी काळा मसाल्याचं जेही वाटण ते तुम्ही आता पाहिलं आहे ते करून घेतलं आणि एक साईडला पटकन असा फ्राय करून घेतला. आता तुम्ही बघू शकता की माझा फ्राय कसा झालेला आहे. मी पूर्ण रेसिपी काय टाकू शकले नाही, बट माझ्याच्याने जेवढाही व्हिडिओ घेता आला तेवढा मी घेतला. तर एका साईडला मी केला फ्राय आणि दुसऱ्या साईडला लगेचच मी भाजीला फोडणी द्यायला घेतली. तर चला मग आता तुम्ही पुढे बघू शकता की मी भाजी आणि फ्राय कसा बनवला आहे. फायनली माझी भाजी आणि फ्राय बनवून झाला. आता स्वयंपाक झाला म्हटल्यावरती किचनवर खूप सारा राडा होतो आणि मग फायनल असतं आपलं किचन क्लीन करणं. तर त्यानंतर मी घेतलं आहे किचन क्लीन करायला आणि किचन वगैरे माझं सगळं क्लीन करून झालं. आणि फायनली आता मला बरं वाटतं की माझं सगळं काम आवरलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.